आई कितीही कमजोर असली तरी आपल्या बाळावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कणकर होत असते व संकटावर हिमतीने मात करत असते. एका गावाच्या शेजारी नदीकिनारी एक कोंबडी आपल्या 5 पिल्लांसोबत आनंदाने राहत होती. तिच्या पिल्लांची नावे चिंटू, पिंटू, मोंटू, टिटू व सोंटू असे होते. कोंबडी आपल्या पिल्लावर खूप प्रेम करायची. तिने आपल्या पिल्लांना खूप काळजीने सांभाळले होते. कोंबडी रोज आपल्या पिल्लांना नदीवर आंघोळ घालत असे व त्यांच्यासाठी चारा आणायला बाहेर शेतात जात असे. कोंबडीला नेहमी वाटत होते की आपली पिल्ले मोठे होऊन संस्कारी व्हावे म्हणून. त्यासाठी कोंबडी नेहमी आपल्या पिल्लांना संस्काराच्या गोष्टी सांगत असे. एके दिवशी चिंटू कोंबडीला म्हणाला, आई, तू चारा आणायला शेतावर एकटीच जातेस, आम्हाला का नाही नेत? आम्ही पण आज तुझ्या सोबत येणार. चिंटूचे बोलणे ऐकून कोंबडी म्हणाली, बाळांनो, तुम्ही लहान आहात ना म्हणून. त्यावर पिंटू पिल्लू म्हणाला, ते काही नाही आहे, आज आम्ही तुझ्या सोबत येणार म्हणजे येणार. त्यावर कोंबडी म्हणाली, ठीक आहे बाळांनो, आज जाऊया आपण चाऱ्यासाठी शेतावर, पण सर्वांनी काळजी घ्यायची बरं का. सर्वजण हो म्हणाले. कोंबडी आणि तिची पिल्ले शेतावर चाऱ्यासाठी गेले. शेतात खूप चारा होता. ते बघून पिल्ले खूप आनंदी झाली, कारण ती पहिल्यांदा घराबाहेर पडली होती. त्या शेतात एक साप होता. त्याची नजर कोंबडीच्या पिल्लावर होती. कोंबडीचे पिल्ले मजेत खेळत बागडत होते. कोंबडी पुढे पुढे जात होती. सर्वात शेवटी सोंटू पिल्लू होता आणि त्याची भावंडे पुढे गेली होती. हे बघून सापाने डाव साधला व झडप मारून सोंटूला मारून टाकले. तिच्या ओरडण्याने कोंबडीने मागे वळून पाहिले तर साप सोंटूला मारून आपल्या सोबत नेत होता. तेव्हा कोंबडी खूप घाबरली होती. तिने सापाचा प्रतिकारच केला नाही. बाकीचे 4 पिल्ले कोंबडी जवळ गेले. कोंबडी दुःख अंतकरणाने आपल्या घरी आली. तिचा एक पिल्लू सापाने मारला होता. कोंबडी दुःखात होती. तिला काहीच सुचत नव्हते. पिल्लेही दुःखी झाली होती, कारण त्यांचा एक भाऊ त्यांच्यात नव्हता. कोंबडी दुःखी होऊन बसली होती. तेव्हा सारे पिल्ले तिच्या जवळ गेले. चिंटू म्हणाला, आई, तुला आठवते का, एकदा तू आम्हा सर्व भावंडांना जीवनाचे मूल्य सांगून अनमोल मार्गदर्शन केले होतेस. असे म्हणत असताना कोंबडीला व सर्व भावंडांना भूतकाळ आठवला. त्यात कोंबडीने आपल्या पिल्लांना जवळ बोलावले व ती म्हणाली, माझ्या प्रिय मुलांनो, मी आज तुम्हाला काही संस्कार व जीवनमूल्ये सांगणार आहे की जे तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनात मार्गदर्शन ठरतील. त्यातीलच पिंटू पिल्लू म्हणाला, जीवनमूल्ये म्हणजे काय ग, काय असतात ते? त्यावर कोंबडी म्हणाली, हो बाळांनो, सांगते. जीवनमूल्य म्हणजे आपण आपल्या जीवनात ज्याचा वापर करून आपले जीवन सुखी, आनंदी आणि समृद्ध करतो असे तत्वे म्हणजे जीवनमूल्य. आणि त्यातील पहिला तत्व आहे प्रामाणिकपणा. त्यावर मोंटू पिल्लू म्हणाला, प्रामाणिकपणा म्हणजे काय ग आई? कोंबडी म्हणाली, प्रामाणिकपणा म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण सत्याच्या बाजूने न्यायनिष्ठेने उभे राहिले पाहिजे व इतरांशी प्रामाणिक राहिले पाहिजे व न्यायाचे पालन केले पाहिजे. त्यावर टिटू पिल्लू म्हणाला,
आई, आम्ही नेहमी सत्य आणि न्यायाचे पालन करू. टिटूचे बोलणे ऐकून कोंबडी म्हणाली, शाबास माझ्या मुलांनो. त्यानंतर आपण दुसरे तत्व बघूया. दुसरे तत्व म्हणजे सहानुभूती. सोंटू पिल्लू म्हणाला, आई, सहानुभूती म्हणजे काय ग? सोंटू पिल्लूच्या प्रश्नाला उत्तर देताना कोंबडी म्हणाली, सहानुभूती म्हणजे इतरांच्या भावना, दुःख आणि आनंद समजून घेणे आणि अनुभवणे. एखाद्याच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांना आधार देणे व सहकार्य करणे. कोंबडीचे बोलणे ऐकून चिंटू पिल्लू म्हणाला, आई, आपण असे केल्याने काय होईल बरं? त्यावर कोंबडी म्हणाली, सहानुभूतीने आपण एकमेकांसोबत चांगले जीवन जगू शकतो. त्यानंतर आपण एक महत्वाचा गुण समजून घेऊया, आणि तो म्हणजे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करायची आणि आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून यश मिळवायचे. त्यावर टिटू पिल्लू म्हणाला, हो आई, आम्ही आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी खूप मेहनत करू. टिटूचे बोलणे ऐकून कोंबडी म्हणाली, शाबास माझ्या मुलांना. आता मी तुम्हाला एक दैवी शक्ती सांगणार आहे. ती म्हणजे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास. तुमच्यावर कितीही संकटे आली तरी तुम्ही आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर त्या संकटावर मात करू शकता. त्यावर सोंटू पिल्लू म्हणाला, होय, आम्ही आत्मविश्वासाने संकटाचा न खचता सामना करू व त्यावर मात करू. सोंटूचे बोलणे ऐकून कोंबडी म्हणाली, खूप सुंदर माझ्या पिल्लांनो. असे म्हणून कोंबडीने आपल्या पिल्लांना सांगितलेले मूल्य आठवून ती रडायला लागली आणि आपल्या पिल्लांना म्हणाली, बाळांनो, मला माफ करा. मी त्या दिवशी खूप घाबरली होती. मला काहीच सुचत नव्हते. माझ्या समोर त्या दुष्ट सापाने माझ्या पिल्लाला मारून नेले आणि मी काहीच करू शकलो नाही. त्यावर चिंटू पिल्लू म्हणाला, आई, तू काळजी करू नकोस. आपण सर्व मिळून त्या सापाला धडा शिकवू. आपल्या सोंटूचा बदला घेऊ. सोंटूचे बोलणे ऐकून कोंबडी म्हणाली, हो माझ्या बाळांनो, आपण आपल्या सोंटूचा बदला नक्की घेऊ. गेल्या वेळी मी घाबरली होती, परंतु तुम्ही आज मला हिम्मत दिली, माझा आत्मविश्वास जागृत केला. आता मी पूर्ण ताकदीने आणि हिमतीने त्या दुष्ट सापाचा सामना करेन. उद्या पुन्हा जाऊया आपण त्या शेतावर. असे म्हणत कोंबडीने सर्व पिल्लांना जवळ घेतले. दुसऱ्या दिवशी कोंबडी आपल्या 4 पिल्लांसोबत त्याच शेतावर गेली. साप दुरून पिल्ले येतील म्हणून पाहतच होता. जसे सापाला पिल्ले दिसली तसाच साप लपून पिल्ला जवळ आला. कोंबडी पुढे गेली. ह्याच वेळी मागे चिंटू होता. तशी कोंबडी आणि पिल्लांनी योजना आखली होती. चिंटू मागे चारा खाण्याचा बहाणा करून सापावर पाळत ठेवत होता. तेवढ्यात सापाने चिंटूवर झडप मारली. त्याने सापाची झडप चुकवली व मोठ्याने ओरडला. तोच कोंबडीने सापावर झडप मारली आणि पायाने व चोचीने मारायला सुरुवात केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे साप गोंधळून गेला. त्याला काहीच सुचेनासे झाले. इकडे कोंबडीने पायाने आणि चोचीने मारून सापाला जखमी केले व पुन्हा हल्ला करून सापाला मारून टाकले. साप मरण पावला तरी कोंबडी त्याला मारतच होती. तेव्हा तिची 4ही पिल्ले जवळ आली. त्यानंतर कोंबडी शुद्धीवर आली, कारण तिच्या समोर आपल्या सोंटूचा बदला दिसत होता. शेवटी सापाला मारून कोंबडीने आपल्या पिल्लाचा बदला घेतला. आई कितीही कमजोर असली तरी आपल्या बाळावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कणखर होत असते व संकटावर हिमतीने मात करत असते. मंडळी, आवडली ना गोष्ट? अशाच नवनवीन गोष्टीसाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा व आमचा उत्साह वाढवा. धन्यवाद.